स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। ओम साईं सेवा मंडल उवल द्वारा हर साल की तरह इस साल भी भव्य साईं पालकी का आयोजन किया गया था, जिसमें कि सैकड़ों के तादाद में उवल के लोगों द्वारा महिला, पुरुष, युवा, बच्चे सबने भव्य पालकी के साथ गए और बड़े ही हर्षोल्लास के साथ साईं दर्शन कर लौटने के बाद से महाभंडारा का आयोजन हुआ था, जहाँ पे आप देख सकते हैं कि कीर्तन भजन। और हम आपको बता दें कि भानुदास पाटिल साहब जो आप देख रहे हैं, सत्यनारायण महाराज का पूजा हुआ है, तो सेलू माता वल मंदिर में आए हुए हैं, तो वहाँ पे वो दर्शन ले रहे हैं। वहीं पे उनके परिवार भी आई हुई थी और उनकी बड़ी भाभी भी आई हुई थी, उन्होंने भी दर्शन किया। विजय दादा भामरे साहब ने भी आए हुए थे, श्री राम दादा आए हुए थे और अनंता भोज साहब आए हुए थे, जहाँ पे आप देख सकते हैं कि मंडल द्वारा जो है भानुदास भोज साहब का जो है स्वागत हो रहा है। तो हम आपको बता दें कि पालकी के अध्यक्ष माननीय श्री महेश दादा को आप देख रहे हैं, उनके नेतृत्व में जो है ये सब कार्यक्रम चला। और देखते हैं वहाँ का हम कुछ दृश्य और हम मंडल से जानकारी भी लेते हैं जो आपको सुनवाएंगे, जहाँ पे आप वहाँ भंडारा का थोड़ा दृश्य देखिए और सुनते हैं। कीर्तन भजन भी आप सुन सकते हैं कि महिलाओं द्वारा कीर्तन का भी आयोजन किया गया था, जो आप हमारे चैनल के माध्यम से देखें और सुने और भगवान का नाम लें। नहीं नहीं आता माझा जे आता मी जेवण मेरा नहीं आएगा तो नगर पालिका में यो जेवले मी नाही जेवलो अजून आहे आणि आपले तो त्यांनी स्वीकारावा। चंदुभाई आणि बुके आपल्या पालखीचे पुजारी हरिश्चंद्र होय पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत पहाटे ही त्यांनी सेवा एकदम मनापासून केलेली आहे।
2 वाजता उठायचं घेतला त्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येत आहे आपल्या मंडळाच्या अध्यक्षांमार्फत. तो त्यांनी स्वीकार. जेवण आणि सूप सुंदररित्या बनवून सगळ्यांना येतेच पहिल्या दिवसापासून अशा पद्धतीचं उत्तम जेवण त्यांनी सगळ्या साहिप्रेमींना दिलेलं आहे. स्टेजवर या इकडे ते जेवण बनवणारे सर्व विचारणारे तुम्ही जेवलात का, नाश्ता घेतलात का, त्यांचा देखील सत्कार करण्यात येतो. जेणेकरून सगळे साहित्य आणि भरत होईल यांच्या तर विनंती आहे. ओम साईराम. यांचं देखील येतो ते चांगले आदर सत्कार केला जात आहे. त्यांनी देखील आपल्याला अन्नदान केलेलं बळवंत चौधरी यांचं एकदम मस्त म्हणत होते. साईराम. बलवंत चौधरी यांच्या हस्ते दिनेश सर शेलार यांचा सत्कार होत आहे. एक ज्येष्ठ साई सेवक. ओम साईराम. ओम आहे पंढरीनाथ बुवा आचारी त्यांनी देखील इकडे व्यासपीठाकडे येत आहे. पंढरीनाथ बुवा आचारी यांनी देखील व्यासपीठाकडे लावले. त्यांनी देखील व्यासपीठाकडे ओम साईराम. व्यासपीठाकडे यायचं. रामू भोईर जेणेकरून आपण सर्वजण एकमेकांच्या व्यासपीठाकडे यायचंय. छोटे साई प्रेमी. ओम साई. ओम साईराम. ओम साई. भोईर यांचा सत्कार बुके घेत आहे. बुके घ्या. बुके सर घ्या. हो. साई बाबा की जय. महाराज की जय. ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. ओम साई सेवा मित्र मंडळ वळ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेले हे जवळजवळ या पालखीचं 18वा वर्ष आहे. या 18व्या वर्षामध्ये पदार्पण करताना जे पालखीचं सोहळा आयोजन करायचं असतं, पालखी पूर्णपणे साई मंदिरात न्यायची असते, तर त्याचं आयोजन आणि नियोजन 2 महिने पूर्वी अगोदर आमच्या मंडळाचे अध्यक्ष महेश भोईर आहेत, त्यांचे साथीदार आहेत, सल्लागार आहेत, सगळ्यांची नावं काही घेत नाहीत. ते सर्वजण यथोचित म्हणजे तन मन धनाने सर्वजण एकत्र येतात आणि सेवा देतात. पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत 6 दिवस आम्ही सतत चालतो. पण या 6 दिवसामध्ये आम्हाला काहीही कमी पडून देत नाहीत. जर पाणी पाहिजे असेल तर गरम पाणी दिलं जातं. जेवण नाश्ता एकदम गरम गरम ताजं दिलं जाते. कोणाला चहा किती वेळा प्यायचा आहे, कितीही वेळा पिऊ शकता, कोणीही अडकाती घालत नाही. तुम्हाला फक्त चालण्याची केवढी धमक आहे तेवढे तुम्ही नियम पाळा. रस्त्याने चालताना व्यवस्थित चाला, नियम पाळा. इथपर्यंत ही साई सेवा आम्हाला खूप छान प्रकारे हे मंडळ खूप सहकार्य करत आहेत. एकदाच का माणूस याच्यामध्ये जोडला गेला, पहिलं वर्ष असू द्या, तर तो नंतर पाठीमागे जायचं विचारच करत नाही. तो असा विचार करतो की पुढच्या वर्षी पण मला पालखीला यायचंच आहे. आणि यायचं नाही तो नुसतं चालत पण यायचंय. आणि चालत येता येता देखील जी काही सेवा करता येईल तेवढी सेवा करण्याचं देखील सर्व साई प्रेमी करत असतात. साई सेवा मंडळ वर आयोजित पालखी सोहळा 2025 आमचं हे 18 वर्ष आहे.
ज्याप्रमाणे पहिल्या वर्षी पालखी जशी आनंदाने वाजत गाजत निघाली होती, त्याचप्रमाणे या 18 वर्षाची पालखी साईबाबांची पालखी वाजत गाजत निघाली होती. या पालखी सोहळ्यामध्ये आमच्या गावातील सर्व लहान मुलांपासून महिला मंडळ, सर्व वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. मी नेहमी सांगत आलो की हा आमच्या गावासाठी एक चमत्कार आहे, तर संपूर्ण गाव आमचा हा एकत्र होतो. साईबाबा चरणी मी एकच प्रार्थना करेन की ज्याप्रमाणे आमचा गाव हा एकत्र आहे, एकोप्याने राहत आहे, प्रत्येकाच्या सुखा दुःखामध्ये सहभागी होत आहे, अशाच पुढेही होत राहू दे ही साईचरणी मी प्रार्थना करेन. तसेच या पालखी सोहळ्यामध्ये ज्या ज्या साई भक्तांनी, ज्या ज्या साई सेवकांनी, ज्या ज्या साई पदयात्रेंनी सहभाग घेतला, त्या सर्वांच्या आयुष्यात जीवनात सुख समृद्धीचे दिवस येऊ दे. त्यांच्या व्यवहारात, त्यांच्या कामधंद्यामध्ये चांगली प्रगती होऊ दे ही साईचरणी मी प्रार्थना करेन. तसेच आम्हाला या पालखी सोहळ्या निमित्ताने ज्याने ज्याने अन्नदान केलं, वस्तुरूपी दान केलं, त्या सर्वांच्या जीवनात, त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या व्यवहारात चांगली त्यांची प्रगती होऊ दे, त्यांना उदंड आयुष्य लाभू दे, हीच मी आई शेलूमाते चरणी आणि साईबाबा चरणी प्रार्थना करतो. पालखीचा उद्देश म्हणजे काय, एक साईबाबांवर असलेली श्रद्धा, साईबाबांवर असलेलं प्रेम, साईबाबांचे आचार विचार आम्ही सर्वांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करतो. साईबाबांची भक्ती, साईबाबांचं एक ध्यान. आपण चालत असताना साईबाबांचं एकच नाव मनात येतो, ओम साईराम, जय साईराम. साईबाबांचं तर मी तुम्हाला एकच सांगेन तर एकदा फक्त साईबाबांची वारी करून पहा, तुम्हाला नक्कीच त्याचा सुखद अनुभव मिळेल. वारी केल्यावर जो अनुभव प्रत्येकाला आला आहे, त्यांनी प्रत्येकाने जाणून घेतलेला आहे की साईबाबांची वारी काय असते. त्याचप्रमाणे मी तुमच्या माध्यमातून एकच सांगेन तर प्रत्येकाने एकदा तरी जीवनात साईबाबांची वारी करावी. ब्रह्मांड नायक सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय 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 साईराम. माता पिता की जय. ओम साईराम. संदीप भोईर व्यासपीठाकडे यायचंय.